नमस्कार. जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेवर आहे. आणि या योजनेच्या अंतर्गत आज जे प्रश्न आपण लाईव्हला घेतलेले आहेत ना, त्या लाईव्हची लिंक मी दिली आहे बघा. तिथं त्रिकोण आहे, त्या लाईव्हची लिंक तिथं दिलेली आहे. तर प्रश्न काय होते, ई-के-वाय-सी होत नाहीये, दुसरं आधार कार्ड नाही पतीचं वडिलांचं, ई-के-वाय-सी कशी करायची, ओ-टी-पी येत नाहीये, पात्र यादीत नाव नाही. तुमचे पण हेच प्रॉब्लेम आहेत ना? तुमचंही नाव सांगते ना की पात्र यादीत नाही, म्हणजे हा आधार नंबर पात्र यादीत नाही. मग ई-के-वाय-सी कशी करायची, ह्या आणि अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. तुम्हाला ई-के-वाय-सीला जी काही अडचण असेल किंवा तुम्हाला जूनपासून हप्ता मिळत नसेल आणि तुम्हाला अजूनही हप्ता मिळत नाही, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला पुढचे येणारे हप्ते ई-के-वाय-सी केल्यानंतर मिळतील, नाही मिळतील, हे सुद्धा मी सांगितलेलं आहे. ई-के-वाय-सी कशासाठी करायचं आहे हेही सांगितलंय. तर हेच प्रॉब्लेम तुमचे सुद्धा आहेत ना, तर मग तो व्हिडिओ पहा किंवा ती लाईव्ह जी मी शेअर केली ना, त्याची लिंक दिली आहे, ती पहा. त्याच्यामध्ये सगळ्यात तुमच्या ई-के-वाय-सी संदर्भात जेवढ्याही अडचणी तुम्हाला येत आहेत ना, त्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मी आज लाईव्हला दिलेली आहेत. तर नक्कीच ती लाईव्ह पहा किंवा तो व्हिडिओ पहा आणि इतर महिलांपर्यंत अवश्य शेअर करा. तुमच्या माध्यमातून त्या महिलांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. आपली ई-के-वाय-सीची तारीख माहिती आहे ना किती आहे ती? तर त्याच व्हिडिओमध्ये सांगितली आहे. नक्की पहा आणि आपल्या तारीख संपायच्या आत ई-के-वाय-सी सगळ्यांनी करून घ्या. अन्यथा तुम्हाला लाभ मिळणार नाही, हेही लक्षात ठेवा. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.